काय तुमच्याही पायाला पावसामध्ये भिजून चिखले पडल्यात? तर आता काळजी करायची नाही भावा बहिणींनो. आपण आता असं औषध तयार करणार आहोत की तुमच्या ज्या पायाला ज्या चिखल्या पडलेल्या आहेत पावसामुळे किंवा पावसात भिजून भिजून त्या चिखल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे 100% आपण बऱ्या करणार आहोत. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आता सर्वत्र असा पाऊस इतका भरपूर चालू आहे की भरपूर म्हणजे भरपूरच प्रमाणात चालू आहे. पुणे आणि मुंबईला तर या ठिकाणी आता असे महाभयंकर असे काय आलेलं आहे तर पूर आलेले आहेत. आत्ता पंढरपूरची यात्रासुद्धा आता सुरू होणार आहे. म्हणजेच देहू किंवा आळंदीमधून जे पालखींचं प्रस्थान आहे ते सुद्धा बघा. आता बऱ्याच जणांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही जे वारकरी येणार आहेत त्यांनी पुण्यामध्येच थांबा आणि जिथून आता आळंदी किंवा देहूमधून जे आपली पालखी निघणार आहे त्या पालख्या बघा डायरेक्ट पुणे मुक्कामी येणार आहेत आणि पुणे मुक्कामी आल्याच्या नंतरच जे वारकऱ्यांनी आहे ते काय करायचं आहे की तिथूनच पालखीमध्ये किंवा आपली पंढरीची वारी आहे त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. बघा, इतकाच महाभयंकर असा इंद्रायणी नदीला किंवा मुंबईला याला भरपूर असे काय झालेले आहेत तर महापूर आलेले आहेत बघा. आणि आपल्या खेडेपाड्यामध्ये सुद्धा भरपूर असा आता पाऊस सुरू झालेला आहे भरपूर अशा प्रमाणात. तर बघा, बरेचसे आपले माता भगिनी किंवा बंधू भगिनी जे आहेत ते बऱ्याच जणांना आता पाऊस असू किंवा ऊन वारा असू किंवा काही असू किंवा आपले जे शेतकरी आहेत त्यांना ऊन वारा पाऊस हा नाहीच म्हणायचं. थोडक्यात त्यांना काय करावं लागतं तर अशा ऊन वाऱ्यामध्ये किंवा पावसामध्ये काय करावं लागतं की आपली जी शेतीची कामं आहेत किंवा जे आपले गरीब लोक आहेत त्यांना कामाला गेल्याशिवाय, म्हणजे ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना कामावरती गेल्याशिवाय काही पर्याय नाही बघा. मग त्यांना अशा वेळी पावसात असो किंवा काही असो बाहेर कामाला जावंच लागतं. आणि गेल्याच्या नंतर बघा आता भरपूर असे रस्त्यावरती ह्याच्यावरती पाणी साठलेलं आहे. सतत पाण्यात जे काम आहे किंवा आपल्या गृहिणी आहेत त्यांनासुद्धा बघा धुणं भांडी करण्यासाठी सतत पाण्यात आता हे पावसामध्ये किंवा पाण्यामध्ये सारखं त्यांचं जे पाय आहेत ते पाण्यामध्ये आहेत. आणि मग त्याच्यामुळं बघा काय व्हायला लागलेलं आहे की अशा माता भगिनींना किंवा आपल्या बंधूंना जे पाय आहेत त्या पायांना जो आपला पायाचा भाग असतो असा तळवा असतो किंवा आपली जी टाच आहे किंवा अशा ज्या पाय आहेत त्या पायाच्या बोटांमध्ये किंवा पायाच्या बोटांच्या वरती काय होत असतं बघा तर चिखल्या पडत असतात. आणि ह्या चिखल्या इतक्या म्हणजे इतक्या खूपच त्रास देत असतात. म्हणजे अशा चिखल्या झाल्याच्या नंतर बघा चप्पलही घालता येत नाही, बूट घालता येत नाही, चालतासुद्धा येत नाही. आणि त्याच्यामधून सारखं पू येणे, रक्त येणे असे प्रकार सुरू झालेले असतात. आता आणि काम केल्याशिवाय तर आपल्या माता भगिनींना पर्याय नसतो. मग एवढं सगळं करूनसुद्धा त्यांना जे काम आहे ते करावंच लागतं आहे. जे पायामधून रक्त येतं आहे, पू येतो आहे आणि वरून अजून पाण्यामध्येच पाय घालावा लागतो आहे. तर ज्यावेळेस पाण्यात पाय घातला जातो तो कोरडा राहत नाही आणि ह्या चिखल्या ज्या आहेत तो आणखीनच चिघळत जातात. आणि चिघळत गेल्याच्या नंतर आपल्या माता भगिनींना आपल्या बंधूंना चालताही येत नाही बघा. तर अशा पद्धतीने ह्या चिखल्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात त्रास देत राहतात आणि दुखणं तर भरपूरच वाढत जातं. ह्याने आपलं जे अंग आहे ते सारखं ठसठस करतं, ताप येतो, थंडी वाजून येते. अशा पद्धतीने आपल्या ह्या चिखल्या भरपूर प्रमाणात त्रास देत राहतात बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या चिखल्या आहेत त्या तर आपण कशा पद्धतीने आता व्यवस्थितपणे नीट तयार करणार आहोत. एकदमच त्या चिखल्या नाहीशा करणार आहोत. आणि हे औषध लावल्याच्या नंतर तुम्ही पाण्यात गेला काय आणि कुठेही गेला तरी तुम्हाला ही चिखली नावाची गोष्टच होणार नाही. तर अशाच पद्धतीने आपण आज एक होम रेमेडी तयार करणार आहोत, म्हणजेच घरगुती औषध तयार करणार आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण रुपयाही न खर्च करता
आपण जे औषध तयार करत असतो ते घरगुती पद्धतीने तयार करत असतो बघा. म्हणजेच आपले जे घरगुती घरातले जे पदार्थ आहेत त्याच्यापासूनच आपण काय करत असतो तर औषध तयार करत असतो. आता ते औषध कशा पद्धतीने तयार करणार आहे, त्याच्यामध्ये काय काय वस्तू आपण टाकणार आहे, त्या वस्तू घरगुतीच असणार आहेत आणि त्याच्यापासून चिकल्या ज्या आहेत त्या कायमच्या नाहीशा एकदम बऱ्या होणार आहेत बघा. तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात आणि आपल्या ज्या पायाच्या चिकल्या आहेत त्या करूया नाहीशा. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तर सर्वप्रथम आपल्याला चिकल्या नाहीशा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं आपल्याला गॅसवरती काय करायचं आहे बघा. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये काय घ्यायचं आहे तर पाणी घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी घेतल्याच्या नंतर काय करायचं ते सांगतो तुम्हाला. तर चला आता आपण काय करूया, गॅस जवळ जाऊया आणि पाणी तिथं आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. तर चला त्याच्यासाठी आपण घेऊया आता हे पाणी. साधारणतः आपल्याला काय करायचं आहे 1 ते 1.5 तांब्या जो आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर गॅस चालू करायचा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि गॅसवरती आपल्याला हे जे पाणी आहे ते पाणी ठेवायचं आहे. तर आता ह्या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे की पाणी आता आपण जे ठेवलेलं आहे पातेल्यात ते गरम होण्यासाठी फक्त थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. आणि गरम होण्यासाठी, लवकर गरम होण्यासाठी किंवा आपला गॅस वाचण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी जे आहे ते आपलं लवकर गरम होईल. तर गरम करत असताना आपल्याला किती पाणी गरम करायचं आहे तर भरपूर असं पाणी गरम करायचं नाही, म्हणजे त्याला उकळी वगैरे फुटू द्यायची नाही. तर आपल्याला साधारणतः आपलं जे पाणी आहे ते एकदम कोमट होऊ द्यायचं आहे, जास्त नाही परंतु कोमट होऊ द्यायचं आहे. आणि कोमट झाल्याच्या नंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर मीठ टाकायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, मीठ टाकायचं आहे. तर बघूया आता आपण जे पाणी ठेवलं आहे ते थोडंसं कोमट झालं आहे का, त्याच्यासाठी आपण जी ही परात ठेवलेली होती ती परात आपण खाली घेऊया काढून. आणि नॉर्मल आपण बोटाने बघू शकतो तर हे सध्या आपलं पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. आणि कोमट झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये एक साधारणतः 1 चमचाभर आपला जो रोजचा नेहमीचा वापराचा जो चमचा असतो ते चमचाभर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मीठ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळण्यासाठी आपल्याला परत एकदा थोड्या वेळ आपल्याला काय करायचं आहे तर झाकण ठेवायचं आहे. हे तुम्हाला तर मगाशीच सांगितलं आहे की झाकण ठेवल्याच्या नंतर पाणी लवकर गरम होते, आपल्या गॅसची पण बचत होते. आणि जे पाण्याची वाफ होऊन जे पाणी उडून जाणार आहे ते पण पातेल्याचं राहणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे झाकण ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते गॅस बंद करून पाणी आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. तर आता आपण बघूया वाट 5 मिनिट की ते पाणी गरम होईपर्यंत आपण वाट पाहूया. तर आता आपले झालेले आहेत 5 मिनिट. आणि आता आपण काय करूया, ह्याच्यावरची जी परात आहे ती काढून घेऊया. परात गरम झालेली असते म्हणून आपण काय करायचं आहे, एक कपड्याने तरी पकडा किंवा तुमच्याकडे जे पक्कड किंवा सांडस म्हटली जाते त्याने काय करायचं आहे तर ही परात आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे बघा, म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला ती भाजणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने आता खाली उतरून घ्यायचं आहे. आणि पाणी उतरून घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला पुढं काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर बघा आता आपलं जे पाणी आहे ते कोमट पाणी आपलं बघा झालेलं आहे. ते आपण काय करायचं आहे, अशा एखाद्या आपला जो घरामध्ये प्लॅस्टिकची पाटी वगैरे आहे किंवा स्टीलची असेल तरी चालेल किंवा परातीतसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि हे असं कोमट पाणी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आता ज्या ज्या आपल्या पायांना, कुणाच्या एका पायाला किंवा दोन्ही पायांना काय होतं की चिकल्या पडत असतात, तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर जे पायाला झालेले आहेत किंवा दोन्ही पायाला झाले असतील तर असं हे मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये बघा पूर्ण असा आपला पाय बुडला पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की हे जे कोमट पाणी आहे, कडक पाण्यामध्ये पाय घालू नका, कडक पाणी घ्यायचं नाही. मी आणखीन पण तुम्हाला सांगतो, हे जे पाणी आहे
ते एकदम नॉर्मल कोमट झालेलं आहे, एकदम नॉर्मल कोमट. म्हणजे आपण जे पाणी कधी कधी आपल्याला डॉक्टर लोक सांगतात बघा की पाणी पावसाळ्यामध्ये गरम करून उकळून प्या आणि ते थंड झाल्याच्या नंतर प्यायचं असतं. आपण तसंच पाणी पितो का नाही की एकदम नॉर्मल ते गरम असतं, म्हणजे आपण पिऊ शकतो असंच पाणी गरम, परंतु त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं. आणि आपल्याला हे किती वेळ ठेवायचं आहे, ते 5 ते 10 मिनिट आपल्याला असं हे कोमट पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाय ठेवायचे आहेत. आणि पाय ठेवल्याच्या नंतर बघा आपल्याला थोडंसं ते पायावरून आपला जो पायाला मळ वगैरे किंवा चिकल्या जे झालेल्या आहेत त्या धुवून घ्यायच्यात, जेणेकरून ती जखम जी आहे ती स्वच्छ काय झाली पाहिजेत, निघली पाहिजेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्या पाय आपलं ह्याच कोमट पाण्याने जे मीठ टाकलेलं आहे त्याने आपल्याला काय करायचं आहे तर धुवून घ्यायचं आहे बघा. आणि हा असाच पाय आपल्याला किती वेळ ठेवायचा आहे, 5 ते 10 मिनिट अशाच पद्धतीने आपल्याला हा पाय ठेवायचे आहेत. ज्यांना दोन्ही पायाला झालं आहे, आणखीन एकदा सांगतो, ज्यांना दोन्ही पायाला चिखल्या पडलेल्या आहेत त्यांनी दोन्ही पायाला हे दोन्ही पाय धुवून घ्या किंवा त्याच्यामध्ये ठेवा. ज्यांना एका पायाला झालेलं आहे त्यांनी काय करायचं, एकच पाय हे करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता काय करायचं आहे की आपला जो पाय आहे असा बाहेर काढल्याच्या नंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, सुती कपडा. आणि त्या सुती कपड्याने काय करायचं आहे, जो आपले जेवढा पाय आपण सगळा बुडवलेला होता पाण्यामध्ये गरम, तो काय करायचा आहे तर स्वच्छ अशा सुती कपड्याने काय करायचं आहे तर पुसून घ्यायचा आहे. म्हणजेच तो जो भाग आहे आपला चिखल्या पडलेला तो काय करायचा आहे, कोरडा करून घ्यायचा आहे. एकदम पूर्णपणे हा कोरडा करून घ्यायचा आहे बघा. आणि आता तो पाय जो चिखला पडलेला आहे तो कोरडा करून घेतल्याच्या नंतर बघा आता ह्याच्यासाठी आपल्याला लावण्यासाठी एक औषध तयार करायचं आहे. आणि ते औषध तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपण काय करत असतो की ज्या आपल्या घरगुती वस्तू असतात, म्हणजे जे घरगुती आपण ज्या घरातच वस्तू वापरत असतो त्या वस्तूपासूनच आपण काय करणार आहोत बघा की आपण आता हे जो स्वच्छ पाय केलेला आहे चिखल्या पडलेला त्याच्यावरती लावण्यासाठी आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे. आणि ते सोल्युशन कधी वापरायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, किती वेळा वापरायचं आहे, ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपला जो व्हिडिओ आहे तो कुठंही स्किप न करता पूर्णपणे पाहायचा आहे, जेणेकरून काय झालं पाहिजेत की आपलं जे औषध आहे किंवा आपण जे औषध कशा पद्धतीने तयार केलेलं आहे ते पूर्ण जी माहिती आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजेत. व्यवस्थितपणे त्याचा जर वापर झाला तर 100% म्हणजे 100% त्याचा रिझल्ट म्हणजेच जो फायदा आहे तो 100% तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे आपला तो व्यवस्थित पाहायचा आहे, व्यवस्थित त्याची कृती करायची किंवा व्यवस्थित आपलं जे औषध आहे ते तयार करायचं आहे बघा. तर ते आता औषध कशा पद्धतीने तयार करतो आहे बघा आपण, तर बघू शकता तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण जी वस्तू आहे ती आता औषध तयार करण्यासाठी काय केलेले आहे की एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण एक स्टीलच्या वाटीमध्ये हे जे औषध आहे ते तयार करणार आहोत बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर अशी हळद आपल्याला घ्यायची आहे. तुमच्याकडे एकाच पायाला झाले असेल तर एकच चमचा घ्यायची आहे हळद, आणि दोन्ही पायांना झाले असेल तर 2 पायांचं औषध तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे जी हळद आहे ती आपण हळद घेतलेली आहे बघा. छोटे 2 चमचे घेतलेले आहेत, जास्त आपले मोठे रोजच्या वापरातले चमचे घ्यायचे नाहीत. साधारणतः छोटा चमचा आहे बघा. तुमच्याकडे असा छोटा जर चमचा नसेल तर मोठा जो आपला रोजच्या वापरामध्ये जो चमचा असतो स्टीलचा तो 1 चमचा हळद घेतली तरी चालून जाईल. तर अशा पद्धतीने इथं आपण काय केलेले आहे, हळद घेतलेली आहे. आणि हळद घेतल्याच्या नंतर बघा आता आपण काय इथं घेतलेलं आहे तर इथं घेतलेला आहे आपण ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. हा ॲलोवेरा जेल कुठल्याही मेडिकलमध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करून तुम्ही हा ॲलोवेरा जेल जो आहे तो मागवू शकता. तर आता हा ॲलोवेरा जेल तुम्ही म्हणसान दादा आमच्याकडे उपलब्ध नाही, मग आम्ही काय करू, तर तुमच्याकडे कोरफड तर 100%च असते, नसेल तरी दुसऱ्याच्या कोणाच्याही दारामध्ये बऱ्याच जण कोरफड ही लावलेलीच असते. आणि कोरफड लावणं ही उत्तम आपल्या घराच्या म्हणजे घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी चांगले असते. म्हणून आपल्या दारात नेहमी कधीही तुळशीचं झाड म्हणजे तुळशीचं रोप आणि कोरफड ही लावावी, 100% आपल्या प्रगतीसाठी चांगली असते.
तर ते कोरफडीचा गर जो असतो तो गरसुद्धा तुम्ही ह्या हळदीमध्ये मिक्स करू शकता. तर आपल्याकडे काय आहे, ॲलोवेरा जेल आहे, म्हणून आपण काय करत आहोत, तर हे ॲलोवेरा जेल जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, मिक्स करत आहोत बघा. तर हा आपण ज्या पद्धतीने 2 चमचे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपण हे 2 चमचे काय केलेलं आहे, ॲलोवेरा जेल जे आहे त्या हळदीमध्ये टाकलेलं आहे बघा. आणि हळदीमध्ये टाकल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे दोन्हीचं मिश्रण जे आहे बघा, हळद आणि ॲलोवेरा जेल, तर हे छान पद्धतीने बघा आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करायचे आहे. आता तुम्ही म्हणतात ही हळद जी घेतलेली आहे दादा, तुम्ही ती सांगितली नाही कसली घेतली, आंबे हळद घेतली किंवा कपाळाला लावायची हळद घेतली, तर तशी नाही. आपण आधीच सांगितलेलं आहे की आपण जी हळद घेतलेली आहे ती आपली रोजच्या भाजीमध्ये जे वापरत असतो आपली हळद, ती हळद घेतलेली आहे बघा. आणि शक्यतो ती हळद जी आहे ती आपण काय करायची आहे, तर शक्यतो हळकुंडाची हळद घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये केमिकल नसतं. केमिकल विहिरीत आपल्याला हळद घ्यायची आहे. तुमच्याकडे हळकुंड असतील तर ते मिक्सरला बारीक करून किंवा जे आपलं खलबत्ता असतो त्याच्यामध्ये कुटून ही हळद बारीक करून घ्यायची, ती हळद घ्यायची. आणि हळद तर तुम्हाला माहिती आहे इतकी गुणकारी असते की त्याच्यामध्ये इतके भारी गुण असतात की बघा, त्याने आपले कुठलेही जखम झालेले असेल किंवा आपल्याला थोडीशी जखम झाली, खरचटलं किंवा थोडंसं काहीतरी लागलं, तर आपण काय करत असतो, त्याच्यावर ते हळद लावत असतो. आणि ती जी जखम आहे त्या हळदीने काय होत असते, लगेच भरून येत असते. म्हणून जे आहे ती हळद आपण ह्याच्यामध्ये जखम भरण्यासाठी, जे चिकल्या पडल्याच्या नंतर जखम झालेली असते ती भरून काढण्यासाठी आपण जे आहे ते हळदीचा वापर करत असतो. आणि ॲलोवेरा जे जेल आहे तर ह्याचे तर फायदे अनंत आहेत, अनंत. तर त्याच्यामुळं आपण काय करत आहोत की ते ॲलोवेरा जेल जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये वापरत आहोत, जेणेकरून आपल्या ज्या चिकल्या पडलेल्या आहेत त्या मऊ पडतील आणि मऊ पडून व्यवस्थितपणे छान अशा त्या चिकल्या ज्या आहेत त्या निघून जातील बघा. म्हणून आपण काय केलेलं आहे, हळद आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते एकत्र केलेलं आहे आणि हे छान पद्धतीने आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर आपली ही जी चिकल्या पडण्याची जी होम रेमेडी आहे किंवा जे आपले घरगुती औषध आहे ते बघा आता तयार झालेलं आहे. आणि हे लावण्यापूर्वी तुम्हाला तर मगाशी सांगितलेलं आहे की आपण जे मिठाचं पाणी कोमट केलं आणि त्याच्यामध्ये पाय धुवून, जखम धुवून आपण काय केलेले आहे की अशा एका कोरड्या फडक्याने आपण काय केलेले आहे की जे चिकल्या पडलेला पाय आहे किंवा दोन्ही पाय असतील तर दोन्ही पाय आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि आता स्वच्छ करून झाल्याच्या नंतर बघा तो पाय थोडासा सुकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपली हळद आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते बघा जिथं आपल्या चिकल्या पडलेल्या आहेत, म्हणजेच ह्या बोटांच्या सांधेमध्ये बऱ्याचशा जणाला काय असतं, हे जे बोटांच्या सांधे आहेत किंवा हा जो पायाचा खालचा बोटांचा भाग आहे अशा ठिकाणी ह्या ज्या चिकल्या आहेत त्या पडलेल्या असतात बघा. तर अशी हळद आपल्या बोटांवरती घेऊन आपण स्वतःच लावू शकतो. तर ह्या बोटांच्या सांधेमध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे हळद आणि ॲलोवेरा जेलचा जो आपला होम रेमेडीचं औषध तयार केलं आहे ते अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करायचं आहे, तर हे बोटांमध्ये जिथं चिकल्या पडलेल्या आहेत अशा ठिकाणी भरायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं खालच्या साईडने पण पायाच्या काय झालेले आहे, तर ह्यासुद्धा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चिकल्या पडलेल्या ठिकाणी हे जे औषध आहे ते हळूवारपणे लावून घ्यायचं आहे बघा. जेणेकरून हे लावल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर साधारणतः हे लावून आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर आता हे लावायचं आहे कधी, तुम्ही म्हणताना आता हे दादा हे औषध तर तयार झालं आहे परंतु आपल्याला हे लावायचं आहे कधी, तर हे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला झोपत्या वेळेस, आता आपण काय झालं आपले सर्व कामं उरकून झालेले आहेत, आपल्याला कुठंही बाहेर जायचं नाही, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण होम रेमेडी म्हणजेच हे जे औषध जे आहे आपण तयार केलेलं चिकल्या पडल्या ह्याच्यावरचं, तर ते आपल्याला झोपायच्या अगोदर लावून ठेवायचं आहे आणि तसं झोपी जायचं आहे. हे औषध लावूनच झोपायचं आहे आणि ते सकाळीच त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते सकाळीच आंघोळ करते वेळेस धुवून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सकाळी लावायचं नाही किंवा दुपारी लावायचं नाही, फक्त संध्याकाळीच ह्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपण संध्याकाळी झोपून जाणार आहे, कुठंही बाहेर जाणार नाही, पावसात जाणार नाही किंवा
चिखलात जाणार नाही किंवा पाण्यात जाणार नाही आणि कुठे कसलंही काम करायला जाणार नाही. अशा वेळेसच आपल्याला हे औषधाचा वापर जो आहे तो करायचा आहे बघा. तर भावा बहिणींनो, आपण जे हे चिखल्या पडण्यावरचं जे औषध तयार केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास आपल्या भावाला नक्कीच लाईक आणि कमेंट करायची आणि हे अशाच पद्धतीने औषध तयार करायचं आहे आणि तुमच्याही चिखल्या ज्या आहेत पायाला पडलेल्या ते 100% बऱ्या करायच्या. तर 100%च बऱ्या होत्यात. फक्त हे औषध वापरत राहणं आपल्याला गरजेचं आहे. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.